मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून विटा, साळशिंगे, वेजेगाव, कलेढोण प्रति जिल्हा मार्ग 20 या महत्त्वाच्या मार्गाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून तब्बल 200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे मतदारसंघातील दळणवळण व्यवस्थेचा कायापालट होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. मंजूर निधीतून रस्त्याचे रुंदीकरण, मजबूतीकरण, आधुनिक दर्जाचे काँक्रिटीकरण तसेच सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. विटा, साळशिंगे, वेजेगाव, कलेढोण हा मार्ग 2 जिल्ह्यांना जोडणारा तसेच परिसरातील अनेक गावांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. वाढती वाहतूक आणि पंढरपूरला जाण्यासाठी सोयीचा असणाऱ्या या मार्गाच्या सर्वांगीण विकासाची गरज व्यक्त होत होती. आमदार सुहास बाबर यांनी याचीच दखल घेत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे या मार्गाचा लाभ केवळ विटा, साळशिंगे, वेजेगाव आणि कलेढोण या गावांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणार आहे. हा मार्ग पुढे मल्हारपेठ पंढरपूर मार्गाला जाऊन मिळत असल्याने विटा पंढरपूर हे अंतर कमी होऊन वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार असून या मार्गाचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. याबाबत बोलताना आमदार सुहास अनिलभाऊ बाबर म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक गाव विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलं जावं हा माझा प्रयत्न आहे. दर्जेदार रस्ते हे विकासाचे प्रमुख साधन आहेत. विटा, साळशिंगे, वेजेगाव, कलेढोण मार्गासाठी मिळालेला 200 कोटींचा निधी हा मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक असून या कामामुळे संपूर्ण परिसराच्या प्रगतीला मोठी चालना मिळेल. या निधी मंजुरीबद्दल आमदार सुहास बाबर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.